आपल्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूरहून लाईव्ह आहेत। सर, G24 मध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही ई संवाद हा परिसंवादाचा कार्यक्रम करतोय। आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राविषयीची मांडलेली आहे। विशेषतः कोरोनातनं महाराष्ट्र कसा पुढे येईल आणि कोरोना नंतरचा महाराष्ट्र कसा असला पाहिजे। तुमच्याकडे आरोग्य खातं आहे, या खात्याअंतर्गत पुढे काय होईल? कारण आता या कोरोना काळात काय दिसलंय सर, की सार्वजनिक आरोग्य खातंच तेवढं लोकांच्या मदतीला आलेलं आहे। खासगी डॉक्टर्स, खासगी हॉस्पिटल्सनी लोकांकडे पाठ फिरवलेली आहे। लोक हे विसरणार नाहीये। त्यामुळं सरकारचं दायित्व आता सार्वजनिक आरोग्याप्रती वाढलेलं आहे। सर, आवाज येतोय? हो हो, बोला। नमस्कार. नमस्कार. आशिषजी, मी खऱ्या अर्थाने आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे आपल्यालाही त्रास झाला असेल, परंतु आपण जो काही अत्यंत चांगला उपक्रम आहे हा आपला आणि कोरोना नंतरचा, कोरोना आता बरोबरचा महाराष्ट्र आणि पुढचा महाराष्ट्र याबद्दलची चर्चा घडून आणल्याबद्दल मी आपलं सुरुवातीला अभिनंदन करेल, आभार मानेल। एक नक्कीच आहे की आता कोरोनाने खूप काही आपल्याला शिकवलंय। कोरोनाने सर्वात महत्वाचं काही शिकवलं असेल तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आणि ज्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे तोच खरा टिकेल अशा स्वरूपाने सांगितले। त्यामुळे मला शासन म्हणून असं सांगायचं की आतापर्यंत जरा आरोग्य विषयाकडे दुर्लक्ष होत असायचं। खर्च जो आहे, जो प्लॅनिंग कमिशनच्या सूचनेनुसार खऱ्या अर्थाने 4 ते 6% GDPचा खर्च व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असताना 1% आत खर्च होत असायचा। आणि मला वाटतं की ती मनस्थिती किंवा मानसिकता बदलली पाहिजे, तो माइंडसेट बदलला पाहिजे आणि आता मोठ्या पद्धतीनं खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे। दुर्लक्ष करून आरोग्य विभागाकडे चालणारच नाही, हा पण एक विषय गांभीर्याने मला वाटतं राज्य शासन घेईल आणि घेतंय। आणि मला असं या निमित्ताने सांगायचं की आता जसं खर्च आपल्याला अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे, जीडीपीच्या 1% आत खर्च होता, आता तो 4% किमान प्लॅनिंग कमिशनचा झाला पाहिजे। केंद्र शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे। आपलं मनुष्यबळ खास करून आतापर्यंत आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या पद्धतीनं रिक्त जागा असायच्या। आता या सर्व जागा अगदी वॉर्ड बाय पासून तर क्लास 4 पर्यंत आणि विशेषज्ञ डॉक्टरांपर्यंत, स्पेशलिस्ट डॉक्टरांपर्यंत सर्व पद आम्ही 100% भरून काढणार आहोत। त्याचबरोबर सर्व उपकरणं जे लागतायत ते 100% चांगल्या स्थितीतच असले पाहिजे। कुठलंही उपकरण बंद असता कामा नये, जिथे जी आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग नुसता सार्वजनिकच नाही तर मी आरोग्य म्हणून सांगेल की मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीतले आमचे जेवढे काही महत्वाचे हॉस्पिटल्स आहेत किंवा कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आहेत, या सर्वांचा समन्वय घडवून आणून आम्ही शहरांमध्ये सुद्धा एक डायरेक्टर अर्बन असं एक पद हेल्थच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्माण करतो आहोत। त्याचं सुद्धा ताबडतोबीनं आपल्याला या ठिकाणी काम झालेलं दिसेल। असं अनेक स्ट्रक्चर्स मध्ये बदल झाल्याचं दिसेल। एवढंच नाही तर आपल्याला लागत असलेली जी काही आजची जी परिस्थिती आहे, म्हणजे हॉस्पिटल्स गव्हर्नमेंटचे म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की नाही, मला तिथे व्यवस्था चांगली असेल का नाही, स्वच्छता असेल का नाही, सुरक्षा असेल का नाही, जेवायला चांगलं मिळेल का नाही, मग जे काही एकदम एक चांगली स्थिती जी असते ती इन्फ्रास्ट्रक्चरची नसते, ही सगळं चित्र निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करून बदलून आम्ही दाखवणार आहोत। आणि तो विश्वास मला आज महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून द्यायचा आहे। प्रोक्युअरमेंट मध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं गडबड असायची। प्रोक्युअरमेंट मधलं काम आम्ही सुस्थितीत आणणार। प्रत्येकाला अक्षरशः मोफत पद्धतीनं गोळ्या, म्हणजे उपचार ज्याला म्हणू आपण, किंवा तुमचे जे काही उपचाराच्या ज्या काही खर्च असतात ते 100% कसे क्लिअर होतील। कितीतरी नवीन रिफॉर्म्स आम्ही आणले। महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे की ज्या राज्याने खऱ्या अर्थाने सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे 11.5 कोटी जनतेचा विमा उतरवलाय। त्यामुळे 977 प्रकारचे प्रोसिजर्स म्हणजे उपचार हे कॅशलेस केले जातात। यासाठी आयईसीची गरज आहे। म्हणजे मी म्हणेल आपल्या माध्यमांना मी विनंती करेल की आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व शेवटच्या माणसापर्यंत, तांड्या वस्तीपर्यंत राहणाऱ्या, झोपडपट्टीपर्यंत राहणाऱ्या माझ्या व्यक्तीला
आपण कळवा, आम्ही पण तो खर्च करूया, आम्ही पण लोकांपर्यंत जाऊया. राज्याच्या जेवढ्या योजना आहेत गोरगरिबांच्या त्यांच्या पदरात कशा पडतील त्या आम्ही बघूया. आणि मला असं म्हणायचं की आज विम्याच्या माध्यमातून मोफत उपचार होऊ शकतो, 1000 हॉस्पिटल्समध्ये होऊ शकतो. ही एक अत्यंत चांगली खऱ्या अर्थाने ही योजना आहे. अनेक अशा योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून मला म्हणायचं की लोकांना चांगल्या पद्धतीचा उपचार होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे हे सगळं करत असताना आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी लोकांना हाही संदेश देऊ इच्छितो की आपल्याला काही अर्थव्यवस्था बंद करून चालणार नाही. जरूर आज आपण अनलॉकिंग केल्यामुळे जरूर काही रुग्ण वाढतायत, हे चित्र दिसतंय आणि त्यामुळे काही वाढतील. आपण त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांचे उपचार करू, कुठल्याही परिस्थितीत आपण हे खात्री करूया की आपल्याला या ठिकाणी जे काही मृत्यूचा दर आहे तो वाढता कामा नये, ही खात्री करू. परंतु कोरोना बरोबर आपल्याला जगायचं. मी कोरोना बरोबर जगायचं हे सांगत असताना मी एक जरूर सांगेल की SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, S फॉर सोशल डिस्टन्सिंग, M फॉर मास्क आणि S फॉर सॅनिटाईज. सॅनिटाईज हँड्स म्हणजे सॅनिटायझर. यासाठी SMS पद्धतीनंच आपलं पुढचं वाटचाल असली पाहिजे. आपली कार्यालयांमधली पद्धत असेल, शासकीय, निमशासकीय, ऑफिसेस, प्रायव्हेट, स्कूल्स, कॉलेजेस, धार्मिक स्थळ सगळीकडची रचना बदलेल आणि या SMS पद्धतीनं आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. त्यामुळे कोरोना नंतरचा महाराष्ट्र हा थांबणारं राज्य बिलकुल नाही. महाराष्ट्र सतत कार्यमग्न असणारं राज्य, प्रगतीच्या पथावर असणारं राज्य आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारं राज्य. त्यामुळे हे राज्य शांतताप्रिय आहे, हे राज्य कुठल्याही परिस्थितीत प्रगतीप्रिय आहे, हे राज्य कुठल्याही परिस्थितीत तरुणांना वाव देणार आहे, महिलांचा सन्मान करणार आहे आणि आमच्या मागास समाजाला सुद्धा सन्मान आणि बंधुत्वाने वागवणार आहे. अशा या एका चांगल्या राज्याला खऱ्या अर्थाने कोरोनाच्या नंतर सुद्धा आपल्याला ही आपली परंपरा, ही जी पुरोगामित्व आहे ते आपल्याला असंच चालू ठेवायचं आहे आणि त्यासाठी आरोग्य विभागाला अधिक जास्त निश्चित प्रकारे महत्व द्यायचं आहे. इथून पुढे टेस्टिंग लॅब्स वाढवल्या पाहिजेत. जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेल्या सूचनेनुसार आम्ही टेस्टिंग लॅब मोठ्या पद्धतीने वाढवल्यात. इन्फेक्शियस डिसीज ज्या असतात या इन्फेक्शियस डिसीजच्या अनुषंगाने सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक जास्त लक्ष द्यायचे की इन्फेक्शियस डिसीजेसच्या माध्यमातून काही हॉस्पिटल्स आपण विभागामध्ये तयार करता येतील का, त्या दृष्टिकोनातून सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला लक्ष घालायचं आहे. आणि म्हणून मला सांगितलं एवढंच पाहिजे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भाने मोठ्या पद्धतीनं कार्य करायचंय. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करायचं नाही, हा महत्वाचा विषय आपण लक्षात घ्यायचा आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील त्यांच्यावरचं नियंत्रण असेल, त्यांना अधिक मोटिवेट करण्याचं काम असेल तेही आपण जरूर करूया. त्याही गोष्टीत आपल्याला लक्ष घालायचंय. अगदी टर्शरी केअर ज्याला म्हणू आपण, ती टर्शरी केअर पर्यंतची म्हणजे जसं प्रायमरी आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं 8 वर्षांपासून आपलं आरोग्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे NCD म्हणतो आम्ही, यामध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही. आज जर आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर जे कोमॉर्बिड आहेत अशीची तेच जास्त मृत्यू झालेले आहेत. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, ज्यांना हार्टचे आजार आहेत, मला म्हणायचं हे सगळे आजार आहेत हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. आपल्या जीवनशैलीच्या मुळे निर्माण झालेले हे आजार आहेत. त्यामुळे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, यावर अधिक पाहिजे. आणि त्यामुळे या लाईफस्टाईल डिसीजेसला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे, त्यांच्या बाबतीतलं प्रबोधन करायचं. खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, व्यायामाचं महत्व असेल, तुमचं योगाचं महत्व असेल, आपल्या दररोजच्या आहार विहाराचा विषय असेल, स्ट्रेस कमी करण्याचं जो काही महत्व आहे त्या दृष्टिकोनातून असेल, या सर्वांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आमचा खूप मोठा भर त्यावर असेल की जनतेला जागरूक करणे, शिक्षित करणे, जेणेकरून जर आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी कळाल्या तर निश्चित प्रकारे या प्रबोधनाचा
माध्यमातून तर आपल्याला निश्चित प्रकारे पुढच्या अत्यंत निरोगी जीवन सुदृढ जगण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला निश्चित प्रकारे एक आत्मविश्वास निर्माण होईल. त्यामुळे साधन सामुग्री तर दिलीच जाईल, परंतु प्रबोधनाचं काम सुद्धा तेवढ्याच सामर्थ्याने करण्याची आवश्यकता आहे. आणि या माध्यमातून आपल्याला पुढच्या सर्व जे मी म्हणेल इंडस्ट्री चालू करणार, शिक्षणात पुढे जाणार, व्यवसायात पुढे जाणार, शेतीमध्ये आपण पुढे जाणार, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत कमी पडायचं नाहीये. आज ज्या ज्या काही गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवलेल्या असतील, आपली अँब्युलन्स व्यवस्था असेल, आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या संदर्भाची काही विशेष असतील, या सगळ्या अनुषंगाने माझं म्हणणं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काम करत राहायचंय. आणि त्यामुळे या माध्यमातून मला म्हणायचं की राजकारणात सुद्धा या सगळ्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या हद्दीपर्यंत राजकारण नको, हे तर माझं नेहमी सर्वांना सांगणं आहे. आज तेच मी झी 24 तासच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा जनतेलाही सांगू इच्छितो. आदरणीय आमचे नेते पवार साहेब असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळेच जण मिळून या महाराष्ट्राला जी पुरोगामित्वाचा महाराष्ट्राचा विचार आणि क्रमांक 1चं राज्य हा जो काही महत्वाचा नावलौकिक महाराष्ट्राने मिळवलेला आहे, तो नावलौकिक आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा आहे. ही वाटचाल आपल्याला अशीच खंबीरपणे चालू ठेवायची आणि त्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, हाच मला विश्वास या निमित्ताने आपल्याला व्यक्त करायचा. थँक्स, धन्यवाद राजेश टोपे. खरं तर तुम्ही महाराष्ट्राचे कोरोना योद्धा आहात. पहिल्या दिवसापासून जेव्हापासनं कोरोनानं महाराष्ट्रात शिरकाव केलेला आहे, संबंध महाराष्ट्र तुम्हाला कोरोना योद्धा म्हणून, आरोग्यमंत्री म्हणून नव्हे, कोरोना योद्धा म्हणून बघताय. ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय, या कोरोनातनं महाराष्ट्राला लवकर काढा, बाहेर काढा, जेणेकरून महाराष्ट्राचं अर्थचक्र जे रुतलेलं आहे, त्यामुळं लोकांचं जीवनचक्र जे थांबलेलं आहे ते पुन्हा सुरू होऊ शकेल. कोरोनातनं लवकरात लवकर महाराष्ट्र कधीपर्यंत बाहेर येऊ शकेल? राजेश टोपे. हा, नक्कीच. कोरोनातून आता आपण जर बघितलं तर मुंबईमधली संख्या कमी होतीये, अनेक मालेगाव असेल, ज्याची सगळ्यात भीती होती ती आपली धारावी असेल, अनेक दृष्टिकोनातून आपल्याला संख्या कमी होताना दिसतंय. मी एक जरूर सांगेन की आता ज्या काही ड्रग म्हणजे ट्रीटमेंटचा जो प्रोटोकॉल असतो त्या संदर्भाने रेमडेसिवीर असेल किंवा फ्लॅव्हिपिराविर जे अँटी व्हायरल ड्रग्ज आहेत ते आता सर्व जिल्ह्यांमध्ये आपण उपलब्ध करतो. त्यामुळे आपला उद्देश मी पुन्हा पुन्हा एकच सांगेन की आता ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ड्रग्ज उपलब्धता असेल, लागणारं साहित्य सामुग्री असेल, म्हणजे ज्याच्यात व्हेंटिलेटर असतील किंवा तुमचे आय पॅप असेल, सी पॅप असेल, ह्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतील, आयसीयूचे बेड्स असतील, मला असं म्हणायचं की लागणारे अँब्युलन्सची सुविधा असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, कॉर्पोरेशनचे, या सगळ्या माध्यमातूनचे नवीन नवीन धोरणं, नवीन नवीन रिफॉर्म्स ज्याला म्हणेल मी की काळानुरूप किंवा गरजेनुरूप आपण करत राहिलेलो, त्याला आपण सगळेजण साक्षीदार आहोत. टेस्टिंगची जी 4,500ची देशामध्ये केलेली जी किंमत आहे ती सुद्धा आम्ही 2200 वर आणली आणि त्यामध्ये सुद्धा लोकांना रिलीफ देण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या माध्यमातूनचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर मला म्हणायचं विचार काही असेल तर तो आहे ऑनेस्टीचा, म्हणजेच प्रामाणिकतेचा. जनतेशी आम्ही प्रामाणिक आहोत, हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये मी विचार अधोरेखित करेन की जनतेच्या विश्वासाला पात्र आम्हाला राहायचंय, काहीही झालं तरी. आणि त्यामुळे आयसीएमआरची जी काही गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनला धरून पावला पावलावर काना मात्राही न बदल करता त्यांच्या अनुषंगाने जनहिताचं आणि जनतेच्या आरोग्याचं काम आपण करत राहिलो. त्यात लॉकडाऊन पासून तर खऱ्या अर्थाने आपण सगळं बघितलेलं आहे. लॉकडाऊन पासून तर आपण सगळी व्यवस्था, मग फील्ड हॉस्पिटल, मोठमोठ्या ग्राउंडवर 2-2 हजार बेड्सचे हॉस्पिटल तयार करण्याचा विषय असो किंवा नवीन आयसीयू निर्माण करण्याचा विषय असो, नवीन ड्रग्ज उपलब्ध करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विषय असो, तुम्हाला कोरोनाच्या खर्चावर कॅप लावण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे केलेल्या आहेत. आपल्याला ही माहिती आहे अशी की आपण आता अँब्युलन्सेसवर सुद्धा कॅप लावलेला आहे. सगळ्याच गोष्टींवर मी म्हणेल कॅप लावलेला आहे की जिथे कुठल्याही परिस्थितीत लोकांची लूट होऊ नये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्यात. एक नक्कीच की कोरोनाचा गुणधर्म
हा कॉन्टॅजियस डिसीज आहे, फार झपाट्याने पसरतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला काळजी घेतली तर कोरोनाला घाबरण्याचा विषय नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन की 99 वर्षाचे 2-3 ग्रस्त पूर्ण दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत. 92-93 वर्षाच्या आजीबाई सुद्धा दुरुस्त होऊन घरी गेलेल्या आहेत. लहान बाळ 3 आणि 4 वर्षाचे ते सुद्धा दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरू नका, कोरोनाला संघर्ष करा, कोरोनाला समजून घ्या आणि शिक्षित व्हा. आणि मला एवढंच सांगायचं की थोडी सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर डॉक्टरकडे जा, सांगा, टेस्टिंग करून घ्या, जेणेकरून शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर टेस्टिंग नाही केली आणि आपलं ऑक्सिजन लेवल खूप खाली घसरलं आणि शेवटच्या क्षणाला जर आपण डॉक्टरकडे गेलो तर ते डॉक्टरच्या हाताच्या बाहेर केस जाईल. म्हणून शिक्षित होण्याची गरज आहे, कोरोनाला न घाबरता संघर्ष करण्याची गरज आहे आणि SMS ची जी विचार प्रणाली आहे ती वापरण्याची गरज आहे. पुन्हा सांगेल की S फॉर सोशल डिस्टन्सिंग, M फॉर मास्क आणि S फॉर सॅनिटायझर या विचारांनी आपल्याला पुढची जीवनशैली ठेवावी लागेल आणि हा विश्वास आहे की येणाऱ्या महिन्यात फार मोठ्या पद्धतीने आपण अनलॉकिंग केल्यामुळे जरूर थोडी संख्या इकडे तिकडे वाढेल, परंतु कुठल्याही परिस्थितीत जुलै एंड असेल, ऑगस्ट फर्स्ट वीक पासून आपल्याला मला जी वाटतं की ग्राफ फ्लॅटनिंगचं जे काही वेग आहे तो निश्चित प्रकारे त्याला गती येईल असं मला निश्चित प्रकारची खात्री वाटते. आणि आपण जर जे फॉरेन कंट्रीज मधलं जर बघतो की ज्याच्यात आपल्याला 1-1.5 महिना अगोदर जे मोठ्या पद्धतीनं सुरू झालेला होता कोरोनाचा प्रादुर्भाव, आज तिथे फ्लॅटनिंग ऑफ कर्व झालेला आहे. त्यामुळे तो कार्यकाळ आपण लक्षात घेतलेला आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा 1 महिन्याभराच्या आतमध्ये अशा पद्धतीचा जो काही धैर्य आहे म्हणजे आपल्याला जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते निर्माण व्हावं अशी एक आशा आणि अपेक्षा आहे. सब्जेक्ट टू आपण सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे. म्हणून मी जनता जनार्दनाला सुद्धा या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कळवू इच्छितो की आपण शिस्त पाळात. राज्य शासनाने दिलेले वेळोवेळीचे निर्देश नीट समजून घेऊन ऐका, कारण ते तुमच्या हिताचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आपल्याला आपली विचारधारा धरावी लागेल आणि आपल्याला काम करावं लागेल. मला खात्री आहे, मी खूप आशावादी आणि सातत्याने मी आपल्या समोर वेळोवेळी जे काही एक आश्वासक आपल्याला सांगण्याचं काम केलेलं आहे की जी परिस्थिती आहे ती अशी आहे आणि आपण असं करूया अशा स्वरूपाने मला वाटतं माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी आपल्याला या विषयाच्या संदर्भाने मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे याच्यातून बाहेर पडावं अशी मी सुद्धा ठीक आहे. सर्वांनी आता करोनापासून न घाबरता बाहेर पडावं असा सल्ला देतायत. 1-1.5 महिन्यात परिस्थिती आटोक्यात येईल असंही राजेश टोपे म्हणतायत. धन्यवाद राजेश टोपे. हे होते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. वेळात वेळ काढून म्हणजे ते आज सोलापूरच्या धावत्या दौऱ्यावर आहेत. आम्ही त्यांना गाठलं आणि रेंज नसताना सुद्धा त्यांनी या संवाद परिसंवादामध्ये भाग घेतला. आरोग्यविषयक भूमिका महाराष्ट्र सरकारची. इथून पुढं करोनानंतरचा महाराष्ट्र आरोग्यविषयक प्रश्नावरती काय काम करेल हे त्यांनी सांगितलंय.